हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बऱ्याचदा आपल्याकडे काय होतं की काही असलं की गुलाबजाम आपण नेहमी करतो आणि गुलाबजाम करतो आणि त्याचा पाक गुलाबजाम संपतात पण त्याचा पाक मात्र राहतो. मग त्या उरलेल्या पाकात आपल्याला टाकून तर नाही द्यावंसं वाटत. मग त्याचं काय करायचं? तर चला आज आपण त्याचीच खुसखुशीत अशी शंकरपाळी करणार आहोत. तर हा मैदा 3 वाट्या घेतलेला आहे. ते इथे मी मैदा घेतलेला आहे चाळून घ्यायचा, कारण जर काही घाण असेल तर ती निघून जाते. तर इथे 3 वाट्या मी मैदा घेतलेला आहे आणि इथे तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसंच आहे. ते कडकडीत असं गरम करून घेतलं. तुम्ही बघू शकता छान असं धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. 3 वाट्या मैदा, त्याला अर्धी वाटीसुद्धा आपण इथे तूप वापरलेलं नाही. आता हे तूप गरम आहे त्यामुळे व्यवस्थित असं हे चम्मचने आपण मिक्स करून घेऊया. आता आपण चम्मच काढून टाकला आणि हातानेच पूर्ण मैद्याला हे तूप आपण मिक्स करून घेऊया. पूर्ण मैदा आणि तूप अशा गुठळ्या राहायला नाही पाहिजे. छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपण ही शंकरपाळी ह्या पाकात बनवणार आहोत. तर इथे मी हा पाक घेतलेला आहे. आता पाक घालताना एकदम पाक घालायचा नाही, थोडा थोडा टाकायचा आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा, कारण शंकरपाळ्याचं पीठ हे घट्टसर असतं. एकदम जर पाक घातला तर आपलं शंकरपाळ्याचं पीठ हे पातळ होणार आणि खूप असा मैदा आपल्याला त्यामध्ये टाकावा लागतो. त्यामुळे आधीच आपण थोडं थोडं पाक घालायचा आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. तर इथे मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे. तर 1 वाटी पाक होता, ते मी इथे अर्धी वाटीच पाक मला 3 वाट्यासाठी लागलेला आहे, तर मी तेवढाच इथे टाकलेला आहे. तर असं घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. तर ह्याला आता आपल्याला 5 ते 10 मिनटं बाजूला झाकून ठेवू द्यायचं आहे, कारण हे मस्त मुरते आणि पाक असल्यामुळे हा उंडा अजून घट्ट होतो. तर इथे आपलं 5 ते 10 मिनटं हे पीठ आपण असंच झाकून ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता मस्त असं घट्टसर गोळा झालेला आहे, खूप सैल असं झालेलं नाही. तर परत एकदा हे व्यवस्थित असं मळून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित असं मळून घेऊया, जेणेकरून आपले शंकरपाळे खुसखुशीत होतील. तर इथे आपण हे पीठ मळून घेतलं. तर ह्या प्रमाणामध्ये जितके भाग होतील तितकं हे पीठ तोडून ठेवायचं. तर इथे 2 छोटे झाले आणि 2 मोठे गोळे झालेले आहेत. तर आता हे तुम्ही समान पण करू शकता, असं काही नाही की छोटे मोठे, पण ते झाले तसे. हातावरती छान असं मळून घ्यायचं, जसं आपण चपातीला कसं गोल करतो त्या पद्धतीने हे करून घ्यायचं. आता ह्याला खूप अशी लाटण्याची आपल्याला गरज नाही. थोडंसं मैदा टाकायचा, कारण खाली एखाद्या वेळेस असं पाक आहे त्यामुळे चिटकू शकतो, त्यामुळे थोडंसं मैदा टाकायचा आणि खूप असं प्रेस करायची गरज नाही. हळूवार बस एवढीच जरी तुम्ही जाडी ठेवली तरीसुद्धा चालते. थोडी जाडीच ठेवायची, कारण खूप काही पातळ करायची नाही, कारण खूप पातळ जर आपण ही पोळी केली तर शंकरपाळी अशी कुरकुरीत इतकी कुरकुरीत होतील की ती आपल्याला चावणार नाही. त्यामुळे थोडंसं जाड ठेवायचं. तर ह्या पद्धतीने आपण हे कट करून घेऊया. कट तुम्हाला जसं आवडतात, त्रिकोणी किंवा चौकोनी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता. तर इथे आपण असे उभे कट करून घेतलेले आहेत. आता आडवे कट करून घेऊया. इथे मी चौकोनी आणि छोटे छोटे आकाराचे असे चौकोनी कट करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही आवडीनुसार कट करू शकता. तर इथे आपले सगळे शंकरपाळी कट करून झालेले आहे. तर एक एक अशी बाजूला करून घ्यायची, कारण इथे आपण पाक वापरलेला आहे त्यामुळे ते चिटकतात. तर इथे आपण सगळी शंकरपाळी मस्त बाजूला करून घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल खूप जास्त गरम नको, कारण टाकलं करपेल असं, कारण आपल्याला हे लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ती खुसखुशीत होतात. तर तुम्हाला जर एक एक टाकायला खूप प्रचंड, आता एक एक टाकायला खूप त्रास होतो, त्यामुळे काय करायचं, आपण ज्याने शंकरपाळे काढतो त्याच्यामध्ये सगळी शंकरपाळी एकत्र आपण टाकली आणि ती सगळी सोडून दिली आणि आता मी चाकूने तुमच्याकडे जे काही असेल हलवायला त्याने तुम्ही मिक्स करून म्हणजे ते हलवून घेऊ शकता. तर इथे मी त्याने असं काटेचा आकार आहे त्याला, त्यामुळे ते मी सुट्टे करून घेतले त्याने. तसे सुट्टे तुम्ही व्यवस्थित जरी आपण एकत्र पूर्ण टाकले तरीसुद्धा व्यवस्थित सुट्टे होतात, असं काही चिटकत वगैरे नाही. आणि गॅस मात्र लोच ठेवायचा, खूप हाय ठेवायचा नाही, कारण हाय गॅसवरती खूप जळतात ते वरून
आणि मग आत मात्र पीठ राहतं किंवा कच्चेच राहतात आणि खुशखुशीत होत नाही, मग ते कडक होतात. त्यामुळे गॅस नेहमी लो टू मिडियम ठेवायचा. तर ह्या पद्धतीने आणि ह्याच रंगावरती आपली शंकरपाळी तळून झालेली आहे. तर आपण काढून घेऊया. खूप जास्त वेळ तळायची नाही, कारण जरी शंकरपाळी आपण काढली तरी आतून जी तळण्याची प्रोसेस असते ती थंड होईपर्यंत चालूच असते. त्यामुळे काढून घ्यायचे, कारण खाली काढल्यासुद्धा आपण जेव्हा खाली काढून घेतो त्यानंतरसुद्धा आपल्याला शंकरपाळी लाल दिसतात. तर या पद्धतीने आपण सगळी शंकरपाळी तळून घेतलेली आहे. 3 वाट्या मैदा घेतला होता आणि आपल्याला अर्धीच वाटी पाक लागलेला आहे. ही शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात. बघू शकता व्यवस्थित अशी अलगद तुटली जातात, जेणेकरून जसं आपलं बिस्किट असतं ना त्याप्रमाणे ही शंकरपाळी होतात. तर गुलाबजामच्या पाकाची ही शंकरपाळी आपण केलेली आहेत. कशी वाटली रेसिपी? नेहमीप्रमाणे रेसिपी साधी सोपी आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असेल.